मेहंदी किती सुंदर रंगली आहे ना माझी. पण कितीही सुंदर मेहंदी काढा, नेल पॉलिश लावा, हाताला कितीही सजवा, शेवटी येऊन काम तर किचनमध्येच करायचं आहे ना आपल्याला. तर झालेली आहे माझी सकाळच्या कामाला सुरुवात. खूप सुंदर अशी मेहंदी हातावर लावून. तर बघा, सकाळीच मी अगोदर नाश्ता करून घेतला, नाश्ता तयार करून घेतला आणि यांना नाश्ता दिला आणि त्यानंतर मग काय बाकीची कामं आवरायला घेतली. तुम्ही सगळे बघू शकता, देऊ काहीतरी विचार करत बसली आहे. काय विचार करते कोणाला समजत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ती विचार करत म्हणजे टी व्हीमध्ये काहीतरी दिसलं आणि ती तो विचार करत बसली होती की हे कसं मम्मा, हे कसं. त्यानंतर आरू तर आज दिवसभर इकडेच होती. दोघी खूप खेळत होत्या. आरूने दिवचा काढलेला हा व्हिडिओ बघा किती फनी आहे ना. त्यानंतर आम्ही निघालो गार्डनला जायला. देव बघा रेडी झाली आहे गार्डनला जाण्यासाठी. तिचे पप्पा आले होते. आज आम्ही 2 व्हीलरवरच गेलो गार्डनला, कारण देवला घसरगुंडी खेळायची होती, झोका खेळायचा होता आणि त्यासाठीच तिचं खूप चालू होतं. त्यानंतर आम्ही तिथं गेल्यानंतर तिचं चालू होतं, तिला बबल्स घ्यायचे होते, पण तिच्या पप्पांनी त्या बबल्स घ्यायला तिला सक्त मनाई केली होती की घ्यायचेच नाही म्हणून. मग तिने काही घेतले नाही. पुढं गेलो आम्ही. ती मग काय घसरगुंडी खेळायला सुरुवात झाली. घसरगुंडी खेळायला देवला एवढं जास्त आवडते ना. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला तरी देव काही घरी यायचं नावच घेत नव्हती. देवचे पप्पा, आरू, देव सोबत खेळत होते, तिला सांभाळत होते, कारण ती घसरगुंडीवर पडण्याची खूप जास्त भीती होती. घसरगुंडी थोडी उंचावर असते ना, त्यामुळे. आरू तर देवला 1 मिनटंही एकटी सोडत नव्हती. मग काही थोडा वेळ मी घेऊन खेळायचे, काही तिचे पप्पा घेऊन खेळायचे. कधी कधी तर देव बघा, आम्ही थकून बसलो पण देव काही थकत नव्हती. आम्ही एका जागी बसल्यानंतर देव एकटी जाऊन घसरगुंडी खेळत होती. तुम्ही बघू शकता तिला किती जास्त आनंद होतो. इकडे आम्ही बसलेलो होतो आणि ती तिकडे जाऊन एकटी घसरगुंडी खेळत होती. त्यानंतर परत तिचे पप्पा गेले आणि तिच्यासोबत खेळू लागले. पाऊस आल्यामुळे थोडं खाली ओलंसुद्धा होतं, त्यामुळे तिला खूप जपून खेळावं लागत होतं. त्यानंतर आम्ही दोघेही तिला घेऊन खेळू लागलो, कारण तिला खूप जास्त मजा येते जेव्हा आम्ही तिच्यासोबत खेळतो. मग घसरगुंडी खेळून थकली. परत इकडे आली. इकडे ते जाळीचं काहीतरी बॉटलसारखं होतं, त्यामध्ये आरू आणि ती दोघीजणी गेल्या, पण तिला काही तिथं मन लागना. परत उतरली. परत तिचं काय तर घसरगुंडीच खेळायला जायचं. परत घसरगुंडी खूप खेळली. इकडं बघा झोका कोण खेळत आहे. त्यानंतर देऊ आणि आरू दोघी झोका खेळायला गेल्या. त्यांना दोघींनाही बराच वेळ त्या झोक्यावर बसल्या आणि झोका खेळत होत्या. आरू आणि देऊ मग झोका खेळूनही थकल्या. त्यानंतर मग आम्ही इकडे गेलो, थोडंसं त्या गार्डनमध्ये फिरल्या, काही खेळत होत्या दोघी एकमेकींसोबत. त्यानंतर परत आरू आली, इकडे झोक्यावर बसली. आरू थोडा वेळ आरूनेही झोका खेळला. परत आम्ही तिकडे गेलो रेल्वेकडे. रेल्वेत बसायचं होतं पण आम्हाला काही तिकीट काउंटर मिळालं नाही. आम्ही परत रिटर्न आलो आणि आता निघालो आम्ही घरी यायला. घरी आल्यानंतर काय सुरू झाली माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर असा होता माझा आजचा ब्लॉग.